पी रिक्षाचं वाटप आज पुण्यामध्ये झालेलं आहे। अजित पवार, आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत कृषी महाविद्यालयाच्या मैदानावरती झालेलं आहे। काही पिंक रिक्षा चालक महिला आपल्याबरोबर आहेत। ताई, काय वाटतं, आज तुम्हाला रिक्षा भेटली आहे, किती दिवसाचा कोर्स पूर्ण केला आणि काय अनुभव आहे सगळा? म्हणजे सुरुवातीपासूनच आम्ही रिक्षासाठी डॉक्युमेंट दिल्यापासून एक 12,500 रुपये डाऊन पेमेंट केलं होतं। ते 5 वर्षासाठी आम्हाला 2,61,000चं कर्ज मंजूर झालं आणि त्याच्यानंतर तो 5,500चा हप्ता लागला। 5 वर्ष ते परतफेड करून तुम्ही शिकले कुठं आणि ग्रीन कायनेटिक शोरूममध्ये आम्ही ट्रेनिंग घेतलं। 10 दिवसाचं एक ट्रेनिंग होतं आमचं। 10 दिवस करता सुद्धा त्यांनी बरेच दिवस आम्हाला शिकवलं। जवळजवळ 3 महिने झाला आम्ही टप्प्याटप्प्याने ट्रेनिंग घेतलं। तुम्ही कुठं राहिलाय आणि काय? पुणा स्टेशनला राहिले। माझी पण गरीब परिस्थिती आहे, मला 3 मुली आहेत आणि घर सांभाळून सगळं सांभाळून आम्ही म्हणजे ह्या महाराष्ट्र शासनाने आम्हाला हे केल्याबद्दल आम्ही त्यांचा धन्यवाद करतो। अजून काही महिला आहेत, काय वाटतं, एक चांगली संधी तुम्हाला मिळाली? माझं नाव सुंदरी वाल्मिकी आहे। मला खूप छान वाटतं या रिक्षासाठी। मी खूप उत्सुकता होते, कारण मुली पण खूप काही करू शकतात, पुढे जाऊ शकतात, त्यांचे करिअर त्यांना निवडू शकतात। अशी व्यवस्था करून दिली आहे की गोरगरिबांना जी चांगली संधी याच्यातून निवडू शकते। स्वतःचं खर्च, स्वतःचं सगळं स्वतः या रिक्षावरती आपण स्वतः करू शकतो। यासाठी अजितदादा पवारांचा, त्या ताई यांचं, सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो। काय वाटतं ताई, आता रिक्षा तुम्ही चालवणार आहेत, सगळे मोठी आव्हानं समोर असतात? माझं नाव पूजा कांबळे। आव्हान म्हणजे आता महिलांना तर पहिलं आव्हान येतच, महिला गाडी चालवते, नीट चालवणार का? पहिलं ग्राहक बसताना तर विचार करणार, किंवा समजा कुठेही लावताना महिला गाडी चालवते म्हणल्यावर तर पहिला प्रश्न तोच पडणार की महिला व्यवस्थित चालवते की नाही। मग त्या आव्हानालाच पुढं चलून आम्हाला रिक्षा रोडवर काढावी लागणार आहे आणि आम्ही दाखवणार आहे की आम्ही रस्त्यावर रिक्षा खूप व्यवस्थित चालवणार आणि सुरक्षित चालवणार आहे। आणि मेन म्हणजे या रिक्षाचा एक पार्ट आहे की पेट्रोल भरायची किंवा डिझेल भरायची किंवा गॅस भरायची गरज नाही आहे। महिलांना चालवताना पण चार्ज जरी केलं, चार्जची पण एवढी हे नाही ह्याची, मग त्या चार्जनुसार पण आपण रिक्षा व्यवस्थित चालवू शकतो। काय वाटतं आता ह्या महिला आता एकदम उत्साही आहेत। आता त्यांना आम्ही तसंच उत्साही त्यांना ठेवतोय की तुम्ही अजून म्हणजे आत्ता 60 दिलेल्या आहेत, अजून 60 महिलांना तुम्ही उत्साही करा आणि त्यांनी पण या रिक्षांसाठी रजिस्टर करायला लागलं की आपण जर बघितलं तर महिलांमध्ये एक उत्साह जो आहे तो पाहायला मिळतोय। त्यामुळे एक नवीन उपक्रम शासनाच्या वतीनं सध्या राज्यामध्ये सुरू आहे।